आपण पाहत आहात बहुजन इंडिया टुडे। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्रामीण मार्ग क्रमांक 11 आणि 12 यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। रस्त्यावर इतके मोठे खड्डे आहेत की प्रवास करणं जीवघेणे ठरत आहे। अनेक अपघात होत आहेत आणि दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष पाहून गावणगाव खुर्दचे सरपंच सुनील थोरात यांनी गेल्या प्रजासत्ताक दिनापासून उपोषण सुरू केले आहे। आज उपोषणाचा दुसरा दिवस असून या आंदोलनाला वाढता प्रतिसाद मिळत आहे। मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्र आले आहेत। ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की शासन व प्रशासनाने तात्काळ रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अन्यथा महिला, विद्यार्थी, शेतकरी, मजूर सर्वजण मिळून तीव्र आंदोलन छेडतील। सातेगाव फाटा ते गावंडगाव खुर्द वनोजाबाग या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। 11 आणि प्रजिमा 12 या दोन्ही रस्त्याच्या नूतनीकरणासाठी 2022 पासून पत्रव्यवहार चालू आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याला तसा ग्रामपंचायतने ठराव दिला आणि त्यानंतर आज तागायत त्याची कोणतीच दखल न घेतल्यामुळे मागच्या महिन्यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर दिनाला मी आमरण उपोषण करणार म्हणून तसा पत्रव्यवहार झाला, परंतु सरकारने त्याची कोणतीच दखल घेतली नाही। त्यामुळे शेवटच्या क्षणी दिनांक 24 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याशी संवाद केला, त्यांनाही पत्रव्यवहार दिला, परंतु त्यांनी या पत्राची कुठली दखल घेतली नाही। त्यामुळे 26 जानेवारीपासून मी आमरण उपोषणाला बसलाय। माझी आमरण उपोषणामध्ये एकच मागणी आहे की या रस्त्यात दोन्ही प्रजिमा 11 आणि प्रजिमा 12 याचे नूतनीकरण करावे, त्याचं रुंदीकरण करावे आणि जोपर्यंत ह्या दोन्ही रस्त्याचे नूतनीकरण आणि रुंदीकरण होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुटणार नाही। मी एक सामाजिक कार्यकर्ता बाळासाहेब हरणे गावणगाव या आपल्या मीडिया मार्फत शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना एक कळकळीची विनंती करीत आहोत की आपली जनता, आपलेच लोक, आपलंच गाव, आपले सर्व काही, हे सर्व काही असताना हा जो इतका मोठा प्रसंग आज घडलेला आहे किंवा या रस्त्याची 15 ते 20 वर्षापासून कोणत्याही प्रकारचं समजा हे केलेलं नाही। तसेच आमच्या गावातून 96 प्रकल्पाचं धरणाचं काम चालू असताना हजारो ट्रक रेती नेली। या रेतीमुळे आमच्या गावातील खनिज संपत्तीच्या बाबतीत आम्हाला 1 रुपया पण यांनी दिलेला नाही आणि रोडची दुरवस्था करून ठेवली। शासन आज आम्हाला विचारते की आम्ही याच्यासाठी पैसे कुठून आणायचे। आजच्या शासकीय अधिकाऱ्यांचे हे आम्ही ऐकलेले शब्द आहेत। याकरता शासन जर असे प्रश्न जर आम्हाला करत असतील तर जनतेनं हा न्याय आता मागाव कोणासाठी? म्हणून आम्ही पालकमंत्री बावनकुळे साहेब यांना प्रत्यक्ष भेटून 24 तारखेला सांगितलं की साहेब, आमची खूप दैनंदिनचे सारे कारभार, शाळेचे, आरोग्याचे, शिक्षणाचे, जाण्या येण्याचे, ऑटोवाल्याचे, गाडीवाल्याचे खूप मोठे मोठे प्रॉब्लेम होऊन राहिले, वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊन राहिले, स्पॉन्डिलिसिस होऊन राहिले। तर बावनकुळे साहेबांनी याची ताबडतोब दखल घ्यावी आणि करत आहे। जर यांनी 2 दिवसात याची दखल घेतली नाही तर आम्ही चिंचोली फाट्यावर दर्यापुरते अंजनगाव ते आकोट ते येवदा मार्गे अंजनगाव हे 3 रस्ते ब्लॉक करून टाकू। याचे सर्व जबाबदार हे या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील की यांनी याचा। सरपंच सुनील भाऊ थोरात गेल्या 2 दिवसापासून आंदोलनाला बसलेले आहेत। संपूर्ण पंचकृषीतून त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे। माझी शासन आणि प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या आंदोलनाची दखल घेऊन सुनील भाऊ थोरात यांनी ज्या मागण्या मागितलेल्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अन्यथा पंचकृषीतील जनता ह्या मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करणार। गोपाळा थोरात या सुनील भाऊ बसल्यात उपोषणाला, काय म्हणणं आहे तुमचं? त्यांचे जे काही म्हणणे असतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे। हा जो रस्ता झाला खरा झटतायत ते स्वतःसाठी काही करत नाहीयेत। गावाची दुरावस्था पाहून शाळकरी मुले, गर्भावस्थेत असलेल्या महिलांना किती त्रास होतो, येणाऱ्या जाणाऱ्यांना किती त्रास होतो, मोटरसायकल स्वार, एसटी बसेस चालक, रिक्षा चालक यांना शरीराचा किती त्रास होतो या रस्त्यामुळे। आणि ते कोणाला सांगणार? लोकप्रतिनिधी म्हणून सरपंचांजवळ येतात तक्रार करायला, मग सरपंच साहेब निवारण करतील या हिशोबाने।
म्हणून तेच मग त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. तर या निर्णयात मी सहभागी आहे आणि रस्त्याचे काम पूर्ण झालेच पाहिजे. रस्त्याचे काम पूर्ण झालेच पाहिजे. हमारी मांगे पूरी करो. हमारी मांगे पूरी करो. रस्त्याचे काम झालेच पाहिजे. रस्त्याचे काम झालेच पाहिजे. रस्त्याचे काम